श्री क्षेत्र पाणेट 100 फूट खोल शिवलिंगाचे वर्षातून होते एकवेळेस दर्शन. महाशिवरात्रीनिमित्त होते भाविकांची हजारोच्या संख्येत गर्दी. नमस्कार, मी मनीष सुभाष मोडक, विश्वस्त श्री मारुती ब्रह्मचारी संस्थान पाणेट पिलकवाडी. पाणेट संस्थान एक तीर्थक्षेत्र आहे आणि याला ऐतिहासिक वारसा लाभलेलं संस्थान आहे. इथं तीर्थ संत आणि देव हे एका रेषेत आहेत. श्री संत ब्रह्मचारी महाराज हे शिवभक्त होते आणि ते नेहमी काशीला दर्शनाला जात होते. पण जेव्हा त्यांचं शरीर थकलं तेव्हा ते काशी विश्वेश्वराला सांगितलं की आता शेवटचा माझं मी येणार नाही. तेव्हा काशी विश्वेश्वर महाराज त्यांना प्रसन्न झाले आणि त्याने स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला की तू इथे वाळवंटात खोद, मी इथेच आहे. ते खोदलं तेव्हापासून आमचं स्वयंभू काशी विश्वेश्वर लिंग आहे. हे एक लिंग असून याच्या भोवती 12 असे कपाट आहेत आणि भव्य दिव्य असं ज्योतिर्लिंग आहे, स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे आणि नदीच्या पात्रात आहे. तेव्हापासून हा महाशिवरात्रीचा उत्सव आणि यात्रा महोत्सव चालू असतो. आता 136 वर्ष झाले या यात्रा महोत्सव चालू आहे आणि इथे लाखो भाविक येऊन दर्शनाला लाभ घेतात आणि महाप्रसाद वाटप करतात. इथं वांगे जेवण प्रसिद्ध आहे आणि आज सर्व लोकांना पंक्तीद्वारे आमची सेवादारी मंडळी पिलकवाडी येथील सर्व सेवादारी मंडळी मेहनत घेऊन सर्वांना प्रसाद वाटप करत आहे. कसं नियोजन असते यावर? नियोजन हे आमचं महिन्याभरापासून असते आणि महिन्याभराच्या आधी आम्ही सेवादारी मिळून हे खोदकाम करून नदीच्या पात्रातून हे स्वयंभूलिंग काढतो. जमिनीपासून 100 फूट खोदून हे स्वयंभूलिंग काढतो आणि दर्शनासाठी सर्वांना उपलब्ध करून देतो. आणि ब्रह्मचारी महाराजची पुण्यतिथी असते. पुण्यतिथीपासून हा सप्ताह चालू होतो. हा 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि महाशिवरात्री पर्वावर याची समाप्ती असते आज. आणि मोठ्या प्रमाणात इथं भाविकांना आम्ही अन्नदान महाप्रसाद वाटप करतो. इथे गजानन महाराजांनी पण भेट दिली. इथे जेव्हा ब्रह्मचारी महाराज होते, ब्रह्मचारी महाराज समकालीन संत गजानन महाराज, नरसिंह महाराज आणि हे सर्व संत इथे येऊन शिवलिंगापाशी येऊन भेटीगोटी होत होते त्यांच्या. आणि ब्रह्मचारी महाराजांनी गजानन महाराजांना पण गुरुबंध मानत होते. समकालीन संत होते. इथं संत बायजाबाई या गजानन महाराजच्या पटशिक्षा होत्या. त्यांनी पण इथं समाज देह ठेवला आहे पाणी संस्थानावर मुळगावच्या बायजाबाईंनी. आणि ते मुळगाव आणि संस्थानाचा चांगला संबंध आहे. इथं आपले श्रीराम प्रभू यांचा पण यांनी पण अभिषेक केलेला आहे आणि त्यांच्या पादुका पण या भूमीत आहेत, पण त्या आता गुप्त झालेल्या आहेत. अशा प्रकारचं पुरातन आणि वारसा असलेलं संस्थान आहे. काय यावेळेसचं नियोजन कसं होतं? यावर्षी भागवत कथा होती, संगीतमय भागवत कथा होती. 10 दिवसाचा सप्ताह होता आणि प्रसिद्ध कीर्तनकारांचे 10 दिवस सप्ते होते. आणि रोज गावातील लोकांचे जे पारंपरिक अन्नदान आहे त्या अन्नदानाची सेवा होती. आणि तसेच शेवटच्या महाशिवरात्रीला माननीय माजी खासदार संजीव धोत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा होता. माननीय आमदार रणजित सावरकर, सौमंजिषाताई, आपले लाडके खासदार अनुपदादा आणि धोत्रेताई यांचा सत्कार सोहळा झाला. आणि त्यांनी बरेच आम्हाला जो 5 कोटी निधी दिला त्या निधीचं लोकार्पण सोहळा झाले, उद्घाटन झाले. आणि संस्थानला जो रणजित भाऊच्या निधीतून जो रोड दिला त्या रोडचं पण उद्घाटन झालं. भाविकाला काय आवाहन करतात? भाविक इथे येऊन जे आपले प्रत्येक काशी म्हणून पाणेट संस्थान समजतात, तर जो गोरगरीब भाविक भक्त आहे किंवा जो काशीला जाऊ शकत नाही, तो सर्व गोरगरीब किंवा सर्व प्रकारचा मध्यमवर्गीय जो भक्त आहे तो इथं प्रयागराजसारखी आमचे जे पैष्णी माता आहे त्या पैष्णी माते तीरावर महाशिवरात्रीच्या उत्सवात भरपूर लोकांनी स्नान केले, शेवटचे स्नान केले. आणि काशीचं महत्त्व असलेल्या प्रत्येक काशी असलेल्या या ज्योतिर्लिंगावर अभिषेक करून सर्वांनी दर्शन केला आणि सर्वांना या गोष्टीचा लाभ मिळाला. येण्यासाठी मार्ग कोणता कोणता आहे? येण्यासाठी आपल्या मेन रोडपासून दयाळण्या फाट्या समोर आले की 2 किलोमीटर पाणेट संस्थानला रोड झालेला आहे, रणजितभाईच्या निधीतून केलेला आहे. आणि इथून मेन रोडपासून गोपाळपूरपासून समोर थोडं कच्च्या रोडने 1 किलोमीटर आतमध्ये येत आहे. दोन्ही साईडने संस्थानला रस्ते आहेत.